नमस्कार मित्रांनो, मी शीतल ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मित्रांनो, ज्या मैत्रिणीने आपण नेहमी सोबत राहू असं म्हणत तिची गळ घातली आणि स्वतःच्या भावाशी माझं लग्न लावून दिलं। मला वाटलं सासरी ती सोबत आहे तर काहीच अडचण येणार नाही, पण तिथे तर रोज एक नवीन खेळ सुरू होता आणि क्रूरता कळस तर तेव्हा झाला जेव्हा माझ्या पोटात मुलगी आहे हे समजताच सासूने कान भरले आणि माझ्याच पतीने पाय ओढून मला खाली पाडलं। मी माझं बाळ गमावलं, माझं हस्त खेळतं आयुष्य उद्ध्वस्त झालं। मी रडून फक्त देवाकडे न्याय मागितला आणि एका रात्री अचानक सासूबाई नंदेचं नाव घेऊन जोरात ओरडल्या। पाहिलं तर ती बेशुद्ध होती। जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा डॉक्टरांनी जे सांगितलं त्याने सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। देवाने असा कोणता भयानक न्याय केला, कर्माचा असा कोणता खेळ खेळला गेला ज्याने त्या पापी कुटुंबाला रक्ताचे अश्रू गाळायला लावले। जाणून घेण्यासाठी ही हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की पहा। प्रायव्हेट शाळेत नोकरीचा माझा तो पहिलाच दिवस होता। मनातून मी खूप जास्त घाबरले होते। सगळ्या गोष्टी कशा सांभाळायच्या हे मला सुचत नव्हतं। मला शाळेत शिकवण्याचा फारसा अनुभव नव्हता, त्यात भर म्हणजे तिथले इतर शिक्षक थोडे गर्विष्ठ वाटत होते। मदत करेल असं कोणीच दिसत नव्हतं। माझ्या हातात टाइम टेबल देण्यात आलं, त्यानुसार मी एक एक करून तास घ्यायला सुरुवात केली। दुपारच्या जेवणानंतर माझे 2 तास रिकामे होते, त्यामुळे मी स्टाफ रूम मध्ये येऊन बसले। तेवढ्यात तिथे एक मुलगी आली। ती आधीपासूनच त्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती। माझ्याकडे बघूनच मी इथे नवीन आहे हे तिने ओळखलं। ती लगेच माझ्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसली। तिने हसून माझं नाव विचारलं। मी माझं नाव निशा असल्याचं सांगितलं। तिनं तिचं नाव अंजली असं सांगून ओळख करून दिली। तिथूनच आमच्या मैत्रीची सुरुवात झाली। शाळेतल्या सर्व शिक्षकांमध्ये ती सगळ्यात जास्त बोलकी आणि आनंदी मुलगी होती। बऱ्याचदा कामाच्या ताणामुळे इतर शिक्षक चिडचिड करायचे किंवा एकमेकांशी फक्त कामापुरतच बोलायचे, पण अंजली एकमेव अशी होती जी कोणत्याही गंभीर परिस्थितीला अगदी हलकं फुलकं करून टाकायची। सुरुवातीला मला तिचा हा स्वभाव थोडा वेगळा वाटायचा, पण हळूहळू मला तिची सवय झाली आणि तो स्वभाव आवडूही लागला। त्यामुळे कामाचा कितीही ताण असला तरी मन अगदी हलकं राहायचं। हसत खेळत आमचं सगळं काम पूर्ण व्हायचं। मग मुलांच्या वह्या तपासणं असो, प्रश्नपत्रिका तयार करणं असो वा निकाल बनवणं असो, आम्ही सगळं एकत्र करायचो। आता तर असं झालं होतं की आम्ही रिकाम्या तासात नेहमी एकत्र बसायचो आणि जेवणही एकत्र करायचो। मी कधी शाळेत लवकर पोचले तर तिची अगदी आतुरतेने वाट पाहायचे। ती लवकर आली तर ती माझी वाट बघायची। शाळेत कोणताही कार्यक्रम असला की आम्ही एकच रंगाची साडी नेसायचो। आम्ही दोघी नेहमी सोबत असायचो, त्यामुळे शाळेतील इतर लोक आम्हाला जुळ्या बहिणीच म्हणायचे। यावर अंजली हसून सांगायची की आमचे आई वडील वेगळे आहेत, बाकी आम्ही एकच आहोत। तिचं हे बोलणं ऐकून मला खूप आनंद व्हायचा। मला आयुष्यात पहिल्यांदाच अशी जीवाभावाची मैत्रीण मिळाली होती, कारण कॉलेज आणि शाळेच्या दिवसातही मला कधीच इतकी चांगली मैत्रीण मिळाली नव्हती। एक दिवस दुपारच्या जेवणानंतर आम्हा दोघींनाही मोकळा वेळ होता। अंजली मला म्हणाली, तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस। मला तुझ्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतं, पण जेव्हा तुझं कुठेतरी लग्न होईल आणि माझंही दुसरीकडे लग्न होईल तेव्हा आपण दोघी वेगवेगळ्या होऊ। तिचं हे बोलणं ऐकून मी उदास झाले आणि गप्प बसले। थोडा वेळ विचार करून ती म्हणाली, निशा, आपण या मैत्रीच्या नात्याला नात्यात का बदलू नये? काय वाटतं तुला? तिचं हे बोलणं ऐकून मी थक्क झाले। मला ती नक्की काय म्हणते हे समजलं नाही। मी विचारलं, अंजली, तुला काय म्हणायचं आहे? ती मोठ्याने हसली आणि म्हणाली, अगं, मला एक भाऊ आहे। जर तुझं लग्न माझ्या भावाशी झालं तर किती मज्जा येईल। तिचे हे बोलणं ऐकून मला थोडी लाज वाटली। मी घाबरून म्हणाले, वेडी झालीस की काय? अशी काय थट्टा करतेस? ती लगेच गंभीर झाली आणि म्हणाली, नाही ग, मी अजिबात थट्टा करत नाहीये। तू माझी वहिनी बनून माझ्या घरात आलीस ना तर मला खूप आनंद होईल। विचार कर, आपण दोघी एकाच घरात सोबत राहू। संपूर्ण दिवस हसत खेळत कसा निघून जाईल हे समजणारही नाही। आपण सोबत बाजारात जाऊ, रात्री सुद्धा गच्चीवर एकत्र बसून खूप साऱ्या गप्पा मारू।
मी म्हणाले बरं. आणि नंतर जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा? ती तोंड पाडून म्हणाली, तेव्हा बघू ना, पण जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत तर आपण एकत्रच राहू. आणि माझ्या लग्नानंतरही माहेरी जेव्हा वाटेल तेव्हा येऊ शकेल. शेवटी ते माझं माहेर असेल ना. तसंही तू माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहेस, त्यामुळं आधी लग्न तुझंच होईल. माझ्या लग्नाला अजून वेळ आहे. तिचं हे बोलणं ऐकून मला काही सुचेनासं झालं, पण माझ्या मनात एक वेगळीच चिलबिचल सुरू झाली. तिच्या या बोलण्याने मला आतून आनंद तर होत होता, पण सोबतच भीतीही वाटत होती की तिच्या घरचं वातावरण कसं असेल. मी तिला म्हणाले, जर माझ्या नशिबात असेल तर तू म्हणतेस तसंच होईल. हे ऐकताच तिने लगेच माझा हात पकडला आणि म्हणाली, तर मग ठरलं. आता मी याबद्दल माझ्या घरी बोलेन आणि तूच माझी वहिनी व्हावीस यासाठी पूर्ण प्रयत्न करेन. काही दिवसच झाले होते, तोच अंजली तिच्या घरच्यांना घेऊन माझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आली. माझ्या घरातल्यांनाही हे स्थळ खूप आवडलं, कारण माझ्या कुटुंबाला जसा मुलगा हवा होता, अंजलीचा भाऊ अगदी तसाच होता. त्यामुळे सगळं काही खूप घाईघाईत झालं. माझे आई वडीलही खूप आनंदी होते. लग्नाच्या तयारी दरम्यान मी आणि अंजली कपडे, दागिने, मेकअप आणि खरेदीबद्दल खूप गप्पा मारायचो. आम्ही बऱ्याचदा बाजारात जायचो. कोणत्या कार्यक्रमात कोणता पोशाख घालायचा हे आम्ही दोघींनी मिळून ठरवलं होतं. खरं सांगू तर ते दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. आमच्या दोघांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बऱ्याचदा आमचे नातेवाईक आम्हाला एकत्र बघून म्हणायचे की वहिनी आणि नंदेमध्ये किती प्रेम आहे. ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी सकाळपासूनच माझ्या मनात एक वेगळीच धाकधूक होती. कदाचित प्रत्येक नवरीच्या बाबतीत असंच होत असावं. नवीन घर, नवीन माणसं, सगळं कसं सांभाळायचं या विचाराने माझं मन घाबरत होतं. बारात आली तेव्हा अंजली लगेच पळत माझ्याकडे आली. मी घाबरले आहे हे पाहून तिने माझा हात पकडला आणि म्हणाली, तू तर आज अगदी परीसारखी दिसतेस. ते पुढे म्हणाली, हे तर काहीच नाही, पुढे बघ, आपण दोघी एकत्र आपल्या घरात कशा आनंदात राहत होते. लग्नानंतर जेव्हा मी सासरी पोचले तेव्हा माझ्या मनात हजारो आशा होत्या. मी विचार केला होता की अंजली सारखी मैत्रीण सोबत असताना सासरच्या वातावरणात रुळायला मला अजिबात त्रास होणार नाही. पण पाठवणीनंतर तिथलं जे वातावरण मी पाहिलं त्याने माझ्या मनात एक वेगळी चिलबिचल आणि अनेक प्रश्न निर्माण केले. मला एक जाऊ होती, ती खूपच चलाक आणि कडक स्वभावाची होती. ती तिच्या तीक्ष्ण नजरेनं मला वारंवार पारखत होती. कोणीतरी म्हणालं, ही तर खूप नाजूक कळी दिसते, ही घरची जबाबदारी कशी उचलणार. सासूबाई मात्र माझं कौतुक करत होत्या की माझी नवीन सून खूप जबाबदार आहे. पण जाऊ म्हणाली, आता ती सर्वांच्या अपेक्षेला किती उतरते हे तर वेळच सांगेल. या सर्वांच्या बोलण्याने मी मनातल्या मनात घाबरत होते. तरीही मी स्वतःला धीर दिला की सगळं काही व्यवस्थित सांभाळेन. जे लोक आज माझ्या चुका शोधत आहे, उद्या तेच माझं कौतुक करतील. अंजलीनं माझ्या चेहऱ्यावरची काळजी ओळखली होती, म्हणून ती माझ्या शेजारी येऊन बसली आणि हळूच माझ्या कानात म्हणाली, घाबरू नकोस निशा, मी आहे ना तुझ्यासोबत. मोठ्या जावीची तर सवयच अशी असते. मी चेहऱ्यावर एक हलकस हसू आणलं, पण खरं तर मी आतून खूप घाबरले होते. रात्री जेव्हा माझे पती अजय खोलीत आले तेव्हा त्यांनी माझं खूप कौतुक केलं. ते म्हणाले, खरंच मी खूप नशिबान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. मी म्हणाले, ते सगळं फक्त अंजलीमुळे शक्य झालं आहे. त्यावर ते म्हणाले, ती तर खूप हट्टी आहे, एकदा जे ठरवते ते करूनच दाखवते. दुसऱ्या दिवसापासून मी घरच्या जबाबदाऱ्या एक एक करून माझ्या खांद्यावर घ्यायला सुरुवात केली. मला वाटलं होतं की मी सगळं चांगलं सांभाळलं तर माझ्यासाठी गोष्टी सोप्या होतील. याच कारणामुळे मी माझी नोकरी सुद्धा सोडली होती, कारण आता मला फक्त माझा संसार पाहायचा होता. पण जसे दिवस जात होते तसं मला समजायला लागलं की मी जितकं सोपं समजत होते तितकं हे सोपं नाहीये. घरात प्रत्येक वेळी कटकट असायची. प्रत्येक छोट्या गोष्टींचा मोठा भाऊ करून वाद व्हायचे. जाऊ कधी सासूशी भांडायची तर कधी त्या आपापसात लढायच्या. सासूबाई सुद्धा काही कमी नव्हत्या. कधी कधी असं वाटायचं की हे घर नसून युद्धभूमी आहे, जिथे प्रत्येकाला फक्त जिंकण्याची स्पर्धा लागली आहे. जिंकणाऱ्याला जणू काही बक्षीस मिळणार आहे
हे लोक एकमेकांबद्दल मनात इतकं विष बाळगून एकाच छताखाली कसे राहतात हेच मला समजत नव्हतं. त्यांच्या रोजच्या ओरडण्याला आणि टोमण्यांना कंटाळून जेव्हा मी वैतागायचे तेव्हा अंजलीकडे जाऊन विचारायचे की हे सगळं असं का आहे. त्यावर ती मोठ्याने हसून म्हणायची, अगं याची सवय करून घे, हे इथलं रोजच आहे. असं समज की एखादी मालिका सुरू आहे आणि गप्प राहून आपलं काम कर. मला वाटलं ती बरोबरच सांगते. मी विनाकारण या लोकांच्या गोष्टीचा विचार करून स्वतःचं डोकं खराब करते, कारण त्यांच्यावर तर काही फरक पडत नव्हता आणि नको ती काळजी मला होत होती. तरीही माझ्या मनात नेहमी उलथापालथ व्हायची. मी कितीही मन दुसरीकडे लावण्याचा प्रयत्न केला तरी मला असं वाटायचं की माझं पहिल्यासारखं शांत आयुष्य मला कधी परत मिळेल की नाही. साधारण 1 महिना या अशाच ओढाताणीत निघून गेला. एक दिवस जेव्हा आईचा फोन आला तेव्हा बोलताना माझा गळा दाटून आला आणि मला रडू कोसळलं. मी म्हणाले, आई, मला वाटत होतं लग्नानंतर मी खूप आनंदी राहीन आणि माझं घर अगदी स्वर्गासारखं बनवेन, पण मी जे काही विचार केला होता त्यातलं मला काहीच करता येत नाहीये. आई मला म्हणाली, हिम्मत ठेव बेटा, लग्नाच्या सुरुवातीला अनेकदा असं होतं, बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं. ही तर दुनियादारी आहे. जसा वेळ जाईल तसं सगळं काही आपोआप थाऱ्यावर येईल. तुला ही सवय होईल. आईचं हे बोलणं ऐकून मी गप्प बसले, पण खरं सांगू तर माझ्या मनाला तसल्ली मिळाली नव्हती. एक दिवस जेव्हा मी चहा घेऊन अंजलीच्या खोलीत गेले तेव्हा ती मला म्हणाली, बघ, मी तुला म्हटलं होतं ना, आपण नेहमी सोबत राहू. मी तिला म्हणाले, अंजली, मैत्री आणि नातेवाईक असणं या दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मैत्री आपल्याला आनंद देते, जे मन करेल ते बोलण्याचं आणि करण्याचं स्वातंत्र्य देते. पण जेव्हा आपण एखाद्या नात्यात बांधले जातो तेव्हा प्रत्येक पावलावर एक नवीन परीक्षा आपली वाट पाहत असते. हे ऐकताच अंजलीनं माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, तर मग काय झालं? या परीक्षेत आपण दोघे मिळून पास होऊ. मी मोठा श्वास घेतला आणि स्वतःच्या मनाला समजावलं की मी पुन्हा सगळं काही ठीक करण्याचा प्रयत्न करेन. कदाचित हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती, कारण मला हे समजलं नव्हतं की कधी कधी फक्त एकाच्या प्रयत्नाने गोष्टी सुधारत नाही. जर तुम्ही एकाच घरात राहत असाल तर तिथे गोष्टी चांगल्या करण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न महत्त्वाचे असतात. जसे दिवस जात होते तसं अंजलीचं वागणंही अजीब होऊ लागलं होतं. आता तर ती अनेकदा माझ्या खोलीत कोणतीही परवानगी न घेता मन होईल तेव्हा यायची. कधी कधी मी रात्री माझ्या पतीसोबत आरामात गप्पा मारत बसायचे तेव्हा ती अचानक दार उघडून आत यायची. ती म्हणायची, वहिनी, मी खूप कंटाळे आहे म्हणून विचार केला तुझ्याकडे यावं. आपण दोघी खूप गप्पा मारू. मी सुद्धा तिला आपल्याजवळ बसवून घ्यायचे, पण मला एक वेगळीच घुसमट व्हायची. तिच्या या सवयीमुळे मी माझ्या पतीशी नीट बोलूही शकत नव्हते. संपूर्ण दिवस तर ते कामात व्यस्त असायचे. रात्रीच आम्हाला एकत्र थोडा वेळ मिळायचा, पण त्यातही अनेकदा अंजली आमच्या खोलीत येऊन बसायची. मग माझे पती तिच्याशी लांब लांब गप्पा मारू लागायचे. ते दोघे त्यांच्या जुन्या शाळा आणि कॉलेजचे किस्से सांगायचे आणि मी गुपचूप ऐकत बसायचे. मी स्वतःला समजवायचे की ती माझ्या पतीची बहीण आहे, त्यामुळे हे सगळं सामान्य आहे. पण हे आता रोजच झालं होतं. एक दिवस मी माझ्या पतीकडे तक्रार करत म्हणाले, कधीतरी आपण एकमेकांसाठी वेळ काढायला हवा. अंजली रोजच आपल्या सोबत येऊन बसते, तुमच्याशी तर मला काही बोलताच येत नाही. मला हे सगळं वेगळंच वाटतं. यावर माझे पती म्हणाले, ती माझी लाडकी बहीण आहे, तू तिच्या कोणत्याही गोष्टीला मनावर लावून घेत जाऊ नकोस. मी हळूच ठीक आहे म्हणाले. जेव्हा माझ्या पतींना माझा पडलेला चेहरा पाहिला तेव्हा ते म्हणाले, बघ, उदास होऊ नकोस, मी पुढच्या वेळी काळजी घेईन. पण खरं तर त्यांनी पुढे कोणतीही काळजी घेतली नाही. फक्त माझं मन राखण्यासाठी ते तसं बोलले होते. एका संध्याकाळी मी पतीच्या धुवून आलेल्या कपड्यांना इस्त्री करत होते. तेवढ्यात अंजली खोलीत आली आणि म्हणाली, वहिनी, उद्या मी दुसऱ्या शाळेत मुलाखतीसाठी जात आहे. तिथे मला पगाराची चांगली अपेक्षा आहे, पण तिथे ते आधी एक परीक्षा घेतील, म्हणून मला थोडी तयारी करून घे ना. मी तिच्याकडची पुस्तकं हातात घेतली आणि तिला तयारी करून देऊ लागले. याच दरम्यान ती अचानक म्हणाली, बरं हे सांग, माझा भाऊ तुला कसा वाटतो? मी म्हणाले, ते माझे पती आहेत तर मला चांगलेच वाटणार ना. यावर ती म्हणाली, तुला माहित आहे ते खूप हट्टी आहेत. जरी ते माझ्यापेक्षा मोठे असले तरी लहानपणी मला जी गोष्ट आवडायची
तीच गोष्टी त्यांना स्वतःसाठी हवी असायची. आता बघ ना, तू मला आवडली होतीस म्हणूनच माझी तुझ्याशी इतकी चांगली मैत्री झाली होती, पण त्यांनी तुला माझ्याकडून हिरावून घेतलं. हे बोलून ती हसली खरी, पण तिच्या डोळ्यात मला काहीतरी वेगळंच दिसत होतं. अंजलीच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे मला समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी माझी चुलत सासू घरी आली होती. मी त्यांच्यासाठी स्वयंपाकघरात चहा नाश्ता तयार करत होते. माझी जाऊ त्यांच्याजवळ बसून गप्पा मारत होती. जेव्हा मी चहा नाश्ता घेऊन दिवाणखान्यात पोहोचले तेव्हा जाऊ म्हणाली, ही तुमची नवीन सून, पण हिला घरचं कामकाज फारसं येत नाही, फक्त दिसायला सुंदर आहे म्हणून दिराने लग्न करून आणलंय. अंजली हे ऐकलं तेव्हा ती लगेच म्हणाली, हो ते तर आहेच, पण निशा वहिनी मनाची खूप साफ आहे. वरवर पाहता अंजलीनं माझं कौतुक केलं होतं, पण तिचं बोलणं टोमणं मारल्यासारखं वाटत होतं. तरीही मी त्या लोकांसमोर काहीच बोलू शकले नाही. मला आतल्या आत खूप त्रास होत होता. एक दिवस मी विचार केला की आईला फोन करावं आणि सांगावं की इथलं वातावरण खूप वेगळं आहे. माझं मन सांगत होतं की मी 1-2 महिन्यांसाठी माहेरी निघून जावं, पण नंतर मी स्वतःला समजावलं की जर मी आईला हे सगळं सांगितलं तर ती विनाकारण काळजी करत बसेल. एक दिवस संध्याकाळी जेव्हा माझे पती ऑफिसमधून आले तेव्हा अवघ्या 5 मिनिटातच ते कुठेतरी निघून गेले. मी त्यावेळी स्वयंपाकघरात होते. ते नक्की कुठे गेले हे मला समजलं नाही. जेव्हा रात्री उशिरा ते परत आले तेव्हा मी त्यांना विचारलं, तुम्ही मला न सांगता कुठे गेला होता? ते म्हणाले, अंजलीच्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता, मी तिच्यासोबत तिच्या घरी गेलो होतो. हे ऐकून मी गप्प बसले, पण माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की अंजलीला जर वाटलं असतं तर ती मलाही तिच्या मैत्रिणीच्या घरी घेऊन जाऊ शकत होती ना. पण माझ्या असण्या नसण्याने कोणालाच काही फरक पडत नव्हता. दिवाळी जवळ आली होती म्हणून घराच्या साफसफाईचं काम माझ्याकडे सोपवण्यात आलं. पण त्या दिवशी माझ्या जावेने पूर्ण घर डोक्यावर घेतलं. तिने मोठ्याने ओरडायला सुरुवात केली की मी फक्त साफसफाई करण्याचं नाटक करत आहे, प्रत्यक्षात मी कोणतंही काम चांगलं करत नाही. ती माझ्या सासूबाईंना बोलावून घराचा प्रत्येक कोपरा दाखवू लागली. हे बघा, इथे अजूनही धूळ दिसते. संपूर्ण दिवस काम तर आम्ही दोघी व्यवस्थित करतो, ही नवीन सून तर फक्त काम करण्याचं नाटक करते. त्या दोघींचं बोलणं ऐकून मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही, कारण त्या रोजच असा काहीतरी गोंधळ घालत असत. पण अंजलीच्या बोलण्याने मला मात्र धक्का बसला. ती सुद्धा म्हणू लागली, मम्मी तुलाच आता तुझ्या छोट्या सुनेला समजावून सांगावं लागेल की घर कसं चालवायचं, नाहीतर अशाने घराचं वातावरण रोज खराब होत राहील. मी विचार करू लागले की घराचं वातावरण माझ्यामुळे खराब होते की या लोकांमुळे. भांडण तर हे लोक उकरून काढतात आणि आळ माझ्यावर घालतात, आणि या घरात लग्न करण्यासाठी माझ्यावर दबाव तर अंजलीनेच टाकला होता ना, आणि आज तीच माझ्या चुका काढत होती. मला समजत नव्हतं की नक्की तिला काय हवं आहे. जर माझे पती अजय याने माझ्यासोबत बाहेर कुठे चित्रपट बघायला किंवा रात्री जेवायला जाण्याचा बेत आखला तर अंजली आम्हाला कधीच एकटं जाऊ द्यायची नाही. ती नेहमी आमच्यासोबत निघायची. ती आम्हाला कधीच थोडा वेळही एकटं का सोडू देत नाही, या विचाराने मी मनातल्या मनात कुढत राहायचे. कधी वेळ काढून अजय मला खरेदीसाठी घेऊन गेले तर तिथेही अंजली आमच्या सोबत असायची. मी जर एखादी वस्तू पसंत केली तर अंजली पुढे होऊन स्वतःसाठी 2-3 वस्तू लगेच विकत घ्यायची. आमच्याकडे गाडी नव्हती, मोटरसायकल होती. अशा वेळी अंजली अनेकदा आम्हा दोघा नवरा बायकोच्या मध्येच येऊन बसायची. मला हे सगळं खूप विचित्र वाटू लागलं होतं. जेव्हा हे अनेकदा घडलं तेव्हा एक दिवस मी विचारलं, अंजलीनं नेहमी आमच्यामध्येच बसणं गरजेचं आहे का? यावर माझे पती म्हणाले, अरे ती लहानपणापासूनच अशी आहे, तू विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ का करतेस? मी पुन्हा काही बोलले नाही, पण असं वाटायचं की माझ्या मनात रोज काहीतरी तुटत चाललं आहे. काही दिवसानंतर माझा वाढदिवस आला. माझ्या आई वडिलांनी मला आणि अजयला घरी बोलावलं होतं. माझ्या सासरी तर कोणीही माझा वाढदिवस साजरा केला नव्हता, पण माझ्या आई वडिलांनी एक छोटीशी पार्टी ठेवली होती. तिथे फक्त आम्ही 3-4 लोकच होतो. मी विचार केला होता की आज रात्री मी माझ्या पतीसोबत एका छान ठिकाणी जेवायला जाईन. त्यासाठी मी पूर्ण तयारीही केली होती आणि मनात कितीतरी सुंदर स्वप्न पाहत होते की आम्ही खूप साऱ्या गप्पा मारू. ज्यावेळी आम्ही दोघे घरातून निघत होतो
त्यावेळी अंजली शाळेत गेली होती. मी खुश होते की ती यावेळी घरात नाहीये, नाहीतर ती सुद्धा आमच्या सोबत निघाली असती. घरी पोचल्यावर मी पाहिलं की आई वडिलांनी केक आणला होता. मी जसा केक कापणार तितक्यात तिथे अंजली आली. तिला पाहून मी नको असतानाही नाराज झाले, पण बाकी सगळे खुश होते. तर मी स्वतःला समजावलं की माझा वाढदिवस आहे आणि ती माझी नणंद आहे, तर ती सामील झाली तरी त्यात काही वाईट नाही. पण मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा ती रात्री माझ्या माहेरीच मुक्कामासाठी थांबली आणि तिने हट्ट केला की ती माझ्यासोबतच माझ्या खोलीत झोपणार. मला हे सगळं अजिबात आवडलं नव्हतं. माझ्या पतीनेही तिला काही म्हटलं नाही. तिने माझा पूर्ण बेत खराब करून टाकला होता. 2 दिवसानंतर जेव्हा मी सासरी परत आले तेव्हा मी याबद्दल माझ्या पतीकडे स्पष्ट शब्दात तक्रार केली. माझा राग पाहून त्यांनी मला धीर दिला की ते याबद्दल अंजलीशी बोलतील. मला वाटलं की कदाचित आता तरी सगळं ठीक होईल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली सगळ्यांसमोर म्हणाली, निशा बहिणीला असं वाटतंय की मी त्यांच्या आणि दादाच्या मध्ये येत आहे. मला त्यांच्यासोबत कुठेही जायची गरज नाही. तिचं हे बोलणं ऐकून मी एकदम घाबरले. माझी सासू लगेच ओरडून म्हणाली, या अशाच असतात, त्यांना आपली नणंद सहन होत नाही. अशा मुलींना सासरची माणसं नको असतात, फक्त आपला नवराच हवा असतो. हे सगळं मनात ठेवून या आपल्या घरातून लग्न करून येतात, जेणेकरून घरच्यांमध्ये दुरावा निर्माण करता येईल. मी हे सगळं ऐकून थक्क झाले होते. पण मला सगळ्यात जास्त आश्चर्य आणि दुःख या गोष्टीचं वाटत होतं की सगळ्यात माझे पती अजय चुपचाप बसून होते. मी विचार करू लागले की नक्की माझी चूक काय आहे. यानंतर तर अंजलीचं वागणं आणखीनच वाईट झालं. ती प्रत्येक छोट्या गोष्टीवरून मला टोमणे मारायची. मी जेव्हा स्वयंपाकघरात जेवण बनवायचे तेव्हा ती माझ्या जेवणात 50 चुका काढायची. जर मी तिला म्हणाले की मी माझं बघून घेईन तर माझी सासू लगेच मला दटवायची. तुला जर इतकी अक्कल असती तर तिने तुला टोकण्याची गरज पडली नसती. ती या घरची मुलगी आहे. तिला या घरातल्या माणसांच्या आवडीनिवडी तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या ठाऊक आहेत. हे ऐकून मी गप्प बसायचे, पण आतून मला खूप दुःख व्हायचं. अंजलीने जणू त्या घरात मला एकटं पाडण्याची मोहीमच हाती घेतली होती. तिने घरच्या इतर माणसांनाही माझ्या विरुद्ध भडकवायला सुरुवात केली. ती माझ्या जावांना सांगायची की मी तर फक्त थोडंफारच काम करते आणि बाकीचं सगळं काम त्या दोघींनाच करावं लागतं. हे ऐकताच त्याही रागाने म्हणायच्या, हो ना, सगळी जबाबदारी आम्ही उचलतो आणि ही मात्र आरामात बसून राहते. पण खरं तर मी सुद्धा प्रत्येक वेळी कामच करत असायचे. माझी मेहनत मात्र कोणालाच दिसली नाही. एक दिवस मी अजयकडे पुन्हा तक्रार केली की अंजली मला प्रत्येक वेळी टोमणे मारत असते. यावर ते म्हणाले, तुला थोडी सहनशीलता ठेवावी लागेल, ती लहान आहे, कधी कधी जास्त बोलते. मी मनात विचार करू लागले की ती आता इतकंही लहान नाहीये की तिच्या मनात येईल ते मला बोलून जाईल. माझं जीवन आता प्रत्येक जाणाऱ्या दिवसाबरोबर कठीण होत चाललं होतं. अंजली, जी कधी माझी सर्वात चांगली मैत्रीण होती, ती आता माझ्यासाठी सर्वात मोठी अडचण बनली होती. तिचं वागणं रोज मला आतून तोडत होतं. ती नेहमी माझ्या विरुद्ध काही ना काही कारस्थान रचत राहायची. मी कधी खुश होऊन बाजारातून स्वतःसाठी एखादा नवीन कपडा आणला तर ती त्यावरही टोमणा मारायची, हा रंग तुझ्यावर अजिबात खुलून दिसत नाही. मी कधी हसून अजयशी बोलत असले तर ती लगेच टोकून म्हणायची, इतक्या मोठ्याने कशासाठी हसताय, नक्की एवढा काय आनंद झालाय तुम्हाला? तुम्ही या घरची सून आहात आणि असं मोठ्याने हसणं तुम्हाला शोभत नाही. ती प्रत्येक छोट्या गोष्टीवर सर्वांसमोर मला लाजवायची. माझ्या मनात यायचं की मी हे सगळं माझ्या आईवडिलांना सांगावं, पण त्यांना त्रास नको या विचारानं मी गप्प राहायचे. मला वाटायचं की मी जर त्यांच्याकडे तक्रार केली तरी ते मलाच समजावतील. ते तुझं सासर आहे. सासरच्या घरात मुलींना खूप काही सहन करावं लागतं. लग्नानंतरची नाती नाजूक असतात, ती मोठ्या काळजीनं सांभाळावी लागतात. या सगळ्यात मी स्वतःला अगदी एकटं समजू लागले होते. पण अशातच एका आनंदाच्या बातमीनं माझ्या आयुष्यात पाऊल ठेवलं. मी आई होणार होते. मला खूप आनंद झाला होता की आता माझं स्वतःचं मूल या जगात येईल. कोणीतरी असं असेल ज्यासोबत मला आपुलकी वाटेल. जेव्हा मी ही बातमी अजयला दिली तेव्हा तेही खूप खुश झाले आणि त्यांनी माझी काळजी घ्यायला सुरुवात केली. मी विचार करू लागले की देव करो आणि ते नेहमीसाठी असेच राहो. पण हे सगळं पाहून अंजलीचा जळफळाट आणखी वाढला. एक दिवस ती खोलीत आली आणि म्हणाली,
हे तर खूपच चांगलं झालं. आता तर तुम्हाला काम न करण्याचा बहाणा मिळाला. आता सगळं काम आम्हालाच करावं लागणार. मी हळूच म्हणाले, माझ्याकडून जे काही होईल ते काम मी करत राहीन. ती म्हणाली, अरे मी तर सहजच बोलले. मी मम्मीला सांगून देईन की आता तुम्हाला जास्त काम देऊ नये. पण झालं याच्या अगदी उलट. माझ्या सासूबाईने मला आणखी जास्त कामं दिली. मी जरा जरी उशीर केला तर त्या लगेच मोठ्याने ओरडायच्या. आत्तापासूनच आराम करायला लागली. आत्तापासूनच बहाणे बनवायला सुरुवात केली. अजून तर सुरुवातीचेच दिवस आहेत. या दरम्यान अंजलीचंही लग्न ठरलं होतं आणि तिने तिची नोकरी सोडून दिली होती. तिच्यासाठी द्यायच्या सामानाची खरेदी ही हळूहळू सुरू झाली होती. तिला सगळं काही नवीन घेतलं जात होतं. तरीही तिची नजर माझ्या सामानावरच असायची. एक दिवस ती माझ्या खोलीत आली आणि अलमारी उघडून म्हणाली, वहिनी, तुमची ही साडी सगळ्यात सुंदर आहे. मी लग्नानंतर पहिल्या दिवशी ही साडी नेसणार आहे. मग सगळेजण माझं खूप कौतुक करतील. मी पाहिलं तर ती माझी सर्वात आवडती साडी होती आणि हे तिला चांगलंच माहीत होतं. ती पुढे म्हणाली, तुम्ही दुसरी विकत घ्या. मी मनावर दगड ठेवून काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी ती माझी एक जोडी पैंजण आणि माझे काही नवीन कंगन घेऊन निघून गेली. जेव्हा मी सासूबाईंना याबद्दल सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या, तिचं नवीन लग्न आहे आणि यावेळी तिला नवीन सामानाची जास्त गरज आहे. नवीन नवरीला सगळं काही चांगलं मिळालं पाहिजे, सासूबाई म्हणाल्या. मी अत्यंत हळू आवाजात म्हणाले, पण सासूबाई, हे सगळं सामान तर माझं आहे. यावर त्या लगेच म्हणाल्या, हे सगळं आता या घरचं आहे आणि या घरच्या प्रत्येक गोष्टीवर सगळ्यात पहिला हक्क या घराच्या लेकीचाच असेल. मी विचार करू लागले की मग माझी स्वतःची ओळख कुठे आहे? ज्या काही गोष्टी माझ्या आईवडिलांनी मला दिल्या होत्या त्या सुद्धा माझ्याकडून एक एक करून हिरावून घेतल्या जात होत्या. पण तरीही मी गप्प राहिले. मला वाटलं की कदाचित अंजलीचं लग्न होऊन ती सासरला गेली की माझ्या आयुष्यात थोडी शांतता येईल. आता जर सासूबाई सुद्धा प्रत्येक वेळी अंजलीचीच बाजू घ्यायच्या. एक दिवस जेव्हा मी खोलीत आले तेव्हा मला माझ्या दागिन्यांचे काही डब्बे उघडे दिसले आणि त्यातील दागिने गायब होते. जेव्हा मी याबद्दल अजयला विचारलं तेव्हा ते टाळाटाळ करत विषय बदलू लागले. मी जरा जास्त दबाव टाकल्यावर ते म्हणाले, ते सगळे दागिने आम्ही अंजलीच्या हुंड्यात दिले आहेत. मी थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत राहिले. पण मी पुढे काहीच बोलले नाही, कारण मला समजलं होतं की आता बोलून काहीच फायदा नाही. घरात लग्नाची तयारी सुरू होती. कार्यक्रम चालले होते आणि पाहुणे येत होते. पण अंजलीचं लक्ष मात्र प्रत्येक वेळी माझ्या निंदा करण्याकडेच असायचं. ती पाहुण्यांसमोर म्हणायची, वहिनी इतकी नाजूक आहे की आतापासूनच थकल्याचं नाटक करते. हे ऐकून माझी सगळी थट्टा करायचे आणि मी उदास व्हायचे. एक दिवस ती म्हणाली, उद्या वहिनीला मूल झालं तर त्याचा सगळा खर्चही आम्हालाच करावा लागेल. मला असं वाटू लागलं की माझा आनंद जणू त्या लोकांवर एक ओझं बनला आहे. काही दिवसांनी अंजलीचं लग्न झालं. मला वाटलं की आता मला सुखाचा श्वास घेता येईल. पण ती सासरी गेल्यावरही फोन करून सासूचे कान माझ्या विरुद्ध भरत राहायची. सासरी जाऊनही तिची माझ्याबद्दलची आढी कमी झाली नव्हती. जणू तिने माझ्याशी काहीतरी वैर धरलं होतं. गरोदरपणामुळे मला खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवायचा. पण तरीही घराच्या कामातून मला अजिबात सवड मिळायची नाही. एक दिवस मी सासूबाईंना म्हणाले की मला थोडा वेळ आराम करायचा आहे. तर त्या लगेच म्हणाल्या, तू फक्त प्रत्येक वेळी बहाणे शोधत असतेस. असा आळशीपणा करून घर चालत नसतं. अंजलीच्या लग्नात मी माझ्या क्षमतेपेक्षा जास्त काम केलं होतं. पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं, घर सांभाळणं, एवढ्या लोकांचं जेवण बनवणं सगळं मी एकटीने केलं होतं. तरीही त्या लोकांना माझी कोणतीच मेहनत दिसली नाही. एक दिवस मी स्वयंपाकघरात काही सामान देण्यासाठी जात होते. तेवढ्यात मला सासूबाईंचा आवाज आला. त्या फोनवर अंजलीशीच बोलत होत्या आणि फोन स्पीकरवर होता. अंजली म्हणाली, निशा वहिनीला जास्त आराम करायची सवय लावू नका, नाहीतर त्यांचे नखरे आणखी वाढतील. यावर सासूबाई म्हणाल्या, तू अजिबात काळजी करू नकोस. तिला कसं ताब्यात ठेवायचं हे मला चांगलं माहित आहे. हे ऐकून मला खूप राग आला. पण मी तरी काय करू शकत होते. काही आठवडे उलटले आणि माझी तब्येत जास्त बिघडू लागली. एक दिवस सकाळी काम करत असताना मला अचानक चक्कर आली. माझ्या हातातून सामान खाली पडलं. त्याचा आवाज ऐकून सगळे पळत आले. मी भिंतीचा सहारा घेऊन हळूहळू खाली बसत होते. सासूबाई ओरडून म्हणाल्या, आता काय नवीन नाटक लावलंय?
मी अत्यंत क्षीण आवाजात म्हणाले, आई मी नाटक करत नाहीये, मला खरंच चक्कर येते. पण कोणालाही माझी दया आली नाही. उलट माझे पती अजयही माझ्यावर रागाने ओरडले, तू अजून किती दिवस अशी नाजूक बनून राहणार आहेस? एक दिवस संध्याकाळी माझ्या पोटात अचानक खूप तीव्र वेदना सुरू झाल्या. मी सासूबाईंना आवाज दिला आणि म्हणाले, मला प्लीज हॉस्पिटलमध्ये घेऊन चला, माझ्या पोटात खूप दुखतंय. पण मला धीर देण्याऐवजी सासूबाई मोठ्याने म्हणाल्या, आम्ही ही मुलं जन्माला घातली आहेत, पण तुझ्यासारखी कधी नाटक केलं नाही. पण जेव्हा मी त्यांच्या समोर खूप हातपाय जोडले तेव्हा त्या मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि काही औषधं दिली. पण मला माहित नव्हतं की हॉस्पिटलमधून परत आल्यावर एक नवीन संकट माझी वाट पाहत होतं. त्या डॉक्टर सासूबाईंच्या ओळखीच्या होत्या. त्यांनी माझ्या सासूबाईंना सांगून दिलं की मला मुलगी होणार आहे. सासूबाईंनी ही गोष्ट अजयला सांगितली आणि त्याचे कान भरले. जेव्हा मी खोलीत बेडवर पडून आराम करत होते तेव्हा अजय खोलीत आले. त्यांच्या डोळ्यात प्रचंड राग होता. ते ओरडून म्हणाले, हे नाटक कधी बंद करणार आहेस? मी रडत म्हणाले, हे नाटक नाहीये, मला खरंच त्रास होतोय. यावर ते म्हणाले, मला मुलगा हवा होता, पण तू मला मुलगी देणार आहेस. हे ऐकून मी सुन्न झाले. तितक्यात सासूबाई बाहेरून ओरडून म्हणाल्या, बेटा अजूनही वेळ आहे, तू या संकटातून सुटका करून घेऊ शकतोस, नाहीतर आयुष्यभर याचं ओझं व्हावं लागेल. त्यांचं हे बोलणं ऐकून माझं मन झालं की मी सगळं सोडून निघून जावं. अजय माझ्याशी भांडू लागला, जणू यात माझीच काहीतरी चूक होती. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. मलाही राग आला. मी म्हणाले, ठीक आहे, मी माझ्या माहेरी निघून जाते. मी जशी पुढे पाऊल टाकणार तसं अजयने मला जोरात ढकलून दिलं. मी थेट पोटावर जमिनीवर कोसळले. माझ्या पोटात इतकी तीव्र कळ आली की मी वेदनेनं तडफडू लागले आणि त्यानंतर काय झालं मला काही समजलं नाही. मी बेशुद्ध झाले. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. माझं शरीर खूप जड वाटत होतं आणि पोटात एक विचित्र रिकामीपणा जाणवत होता. डॉक्टर माझ्या उशाशी उभी होती. मी अत्यंत क्षीण आवाजात तिला विचारलं, मला काय झालंय? त्यांनी मला अशी एक बातमी दिली जिनं माझं काळीच तुटलं. मी माझं बाळ गमावलं होतं. माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. पण माझ्या पतीच्या अजयच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाची चमक होती. जणू काही त्याची मोठी लॉटरीच लागली होती. माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. मी नर्सला जवळ बोलावून विचारलं, प्लीज मला खरं काय ते सांग ना. ती म्हणाली, आम्हालाही खूप वाईट वाटतं, पण हेच सत्य आहे. अजय लगेच माझ्या जवळ आला आणि म्हणाला, रडण्याची काही गरज नाहीये, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. मी त्याला विचारलं, यात चांगलं काय आहे? माझं बाळ माझ्याकडून हिरावून घेतलं गेलं आणि तू म्हणतोस चांगलं झालं? तो माझी थट्टा करत हसला आणि म्हणाला, हो चांगलं झालं, कारण मुली फक्त संकट घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी मी घरी परत आले. मला अजूनही खूप अशक्तपणा जाणवत होता. घरी पोहोचले तर सासूबाई खूप खुश होत्या, जणू त्यांनी एखादी मोठी लढाई जिंकली होती. मी रडत रडत विचारलं, आई तुम्ही हे सगळं का केलं? त्या म्हणायच्या, आम्ही काहीच केलं नाहीये, देवाने जे तुझ्या नशिबात लिहिलं होतं तेच झालं आणि तूही कान उघडून ऐकून घे, मुलीसाठी रडण्यात काहीच अर्थ नसतो. मी मनात विचार केला, त्यांना स्वतःची मुलगी इतकी लाडकी आहे, मग माझ्या बाळाबद्दल या असं कसं बोलू शकतात? मी मनातून देवाचा धावा केला की आता तूच माझ्यासोबत न्याय कर. मी रागाने त्या सर्वांकडे पाहिलं आणि म्हणाले, देव सगळं काही बघतोय आणि लक्षात ठेवा, तुमच्या कर्माची शिक्षा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच मिळेल. यावर सासूबाई म्हणाल्या, फालतू बकवास करण्याची गरज नाही. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. मी म्हणाले, हा बकवास नाहीये, हे एका आईचं दुःख आहे जे तुमच्यासारख्या निर्दयी माणसं कधीच समजून घेऊ शकत नाही. मी असं बोलताना पाहिल्यावर अजयने मला ओढत खोलीत नेलं आणि ओरडून म्हणाला, पुन्हा आमच्या समोर तोंड उघडण्याची हिंमत करू नकोस. मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करू लागले की यांना यांच्या पापाची शिक्षा नक्की दे. माझी ही अवस्था जेव्हा गल्लीतल्या बायकांना समजली तेव्हा त्या मला भेटायला आल्या. पण सासूबाईंनी त्यांना अगदी आनंदाने सांगितलं की चला एक संकट टळलं. त्या बायका वाईट वाटून घेत होत्या, पण सासूबाईंचं वागणं असं होतं जणू काहीच झालं नाहीये. मी हे सगळं ऐकत राहिले आणि डोळ्यातून अश्रू गाळत राहिले. संध्याकाळी जेव्हा अजय कामावरून परतला तेव्हा मी त्याला म्हणाले, तुला जरा सुद्धा दया आली नाही, तू तुझ्याच बाळासोबत असं केलंस. तो म्हणाला, मी खूप थकलोय, माझं डोकं अजून खराब करू नकोस. मी त्याला म्हणाले, बघून घे,
तुला तुझ्या कर्माचा पश्चाताप नक्की होईल. तो रागाने म्हणाला, कुमकुवत लोक पश्चाताप करतात, मी कुमकुवत नाहीये. मी घरात एखाद्या कैद्यासारखी राहत होते. ते लोक नेहमी माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटत असायचे. मी कामात जरी जरा उशीर केला तर ते गोंधळ घालायचे. मला माझ्या दुःखातून सावरण्याची ते संधीच देत नव्हते. मी हॉस्पिटलमधून आल्यापासून माझं शरीर आणि मन अगदी रिकामं झाल्यासारखं वाटत होतं. प्रत्येक क्षण मला माझ्या बाळाची आठवण करून द्यायचा. एक दिवस मी सासूबाईंना अंजलीशी फोनवर खुश होऊन बोलताना ऐकलं. जे झालं ते खूप चांगलं झालं. आता ही आयुष्यभर अशीच रडत राहील. त्यांचे ते शब्द माझ्या कानात एखाद्या तप्त लाव्हासारखे उतरले. मला आता पक्की खात्री पटली होती की या सगळ्या मागे अंजलीचा हात होता. ती मैत्रीण जिच्यासोबत मी कधी काळी खूप खुश होते, जी नेहमी माझ्यासोबत राहण्याचा आव आणायची, ती आज माझं सगळं काही हिरावून घेऊन आनंद मानत होती. मी विचार करू लागले की मी किती मोठी वेडी होते. मी एका मैत्रिणीवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली. मी देवाला म्हणाले की मी जी चूक केलीये ती आता सुधारू शकत नाही, पण आता तूच मला न्याय दे. रोज रात्री मी उशिरापर्यंत रडत राहायचे, ज्यामुळे माझं डोकं खूप सुजलं होतं. माझी झोपही उडाली होती. अशीच एक रात्र आली जेव्हा अचानक आधी रात्री घरात खूप मोठा आरडाओरडा सुरू झाला. मी दचकून जागे झाले. मी पाहिलं की सासूबाई मोठ्याने ओरडत होत्या. अंजली खाली पडली होती. ती त्यावेळी आमच्याच घरी आली होती. मी बाहेर आले तर सासूबाई म्हणत होत्या, लवकर करा, हिला उचला. सगळेजण फक्त उभे होते आणि अंजली बेशुद्ध पडली होती. अजयने लगेच घाबरून शेजाऱ्यांकडून गाडी मागवली आणि ते अंजलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पळाले. मी दरवाजापाशी उभी राहून थरथर कापत होते. माझ्या मनात एक वेगळी चिलबिचल सुरू झाली. माझ्या मनात प्रश्न आला की हा तोच न्याय आहे का ज्याची मी देवाकडे प्रार्थना करत होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी अंजलीला लगेच इमर्जन्सी रूममध्ये नेलं. सासूबाई ढसढसा रडत होत्या आणि देवाकडे प्रार्थना करत होत्या, माझ्या मुलीला काही होऊ देऊ नकोस. मी सुद्धा मागून हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. मी विचार करू लागले की सगळं काही किती पटकन बदललं. कालपर्यंत हेच लोक फोनवर माझ्या बर्बाद होण्याचा आनंद साजरा करत होते आणि आज स्वतः दुःखाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. डॉक्टर इमर्जन्सी रूम मधून बाहेर आले. त्यांनी गंभीर आवाजात सांगितलं, त्या गरोदर होत्या, पण खाली पडल्यामुळे त्यांचं बाळ या जगात राहिलं नाही. हे ऐकता सासूबाई जोरात ओरडल्या, माझ्या मुलीचं बाळ, हे देवा, हे काय केलंस? अजयनेही दुःखानं आपलं कपाळ धरलं, पण मी मात्र तिथे शांत उभी राहिले. माझ्या मनात एक वेगळाच भारीपणा होता. डॉक्टरांनी पुढे सांगितलं, आणखी एक खूप वाईट बातमी आहे. या अपघातामुळे आता त्या आयुष्यात कधीच आई बनू शकणार नाही. हे ऐकताच सासूबाईंवर जणू आभाळच कोसळलं. अंजलीच्या पतीला आणि तिच्या सासरच्या लोकांना हे बोलावून घेण्यात आलं. जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी उदास नजरेनं अंजलीकडे पाहिलं, पण जेव्हा त्यांना पूर्ण सत्य समजलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर शांतता पसरली. तिचा पती म्हणाला, मला वाटत होतं की तू माझ्या घराचा आनंद वाढवशील, पण आता तुझ्याकडे आम्हाला देण्यासाठी काहीच उरलं नाहीये. माझी सासू रडत रडत म्हणाली, जावई बापू, असं बोलू नका. पण अंजलीच्या पतीनं थंड आवाजात सांगितलं, मी आता अशा बाई सोबत राहू शकत नाही, म्हणूनच मी हिला घटस्फोट देणार. तो असा क्षण होता जणू माझ्या मनावरचं ओझं एकदम हलकं झालं होतं. पण कुठेतरी मला अंजलीसाठी थोडं वाईटही वाटत होतं. ज्या अंजलीने माझं सगळं काही हिरावून घेतलं, ती आज स्वतः रिकाम्या हाताने उभी होती. एका आठवड्यानंतर अंजलीच्या घटस्फोटाचे कागदपत्र घरी आले. घरात पूर्णपणे शांतता पसरली होती. सासूबाई प्रत्येक वेळी बसून राहायच्या, आता त्या कोणाशी बोलत नव्हत्या. माझे पती अजय सुद्धा अगदी शांत झाले होते. मी हे सगळं लांबून पाहत होते आणि विचार करत होते की देवा, हाच तुझा न्याय आहे. अंजलीची अवस्था खूप वाईट झाली होती. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. आता ती जेव्हा जेव्हा माझ्याकडे बघायची तेव्हा ढसढसा रडू लागायची. ती म्हणायची, वहिनी, मला माफ कर, मी तुझ्याकडून तुझं सगळं काही हिरावून घेतलं. मी मम्मीलाही तुझ्या विरुद्ध भडकवलं आणि दादाचेही कान भरले, पण मी तुझ्यासोबत जे काही केलं देवाने तेच सगळं मला परत केलं. आता मी एक परित्यक्त झाले आहे. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून माझ्या मनात आलं की मी सगळं काही विसरून जाऊन तिला जवळ घ्यावं. माझं मन जणू दोन भागात विभागलं गेलं होतं. एक भाग काहीतरी वेगळं सांगत होता आणि दुसरा भाग वेगळं. मनाचा एक भाग सांगत होता की ही तीच अंजली आहे जिने तुला उद्ध्वस्त केलं, पण माझ्या आतील माणुसकी सांगत होती की ही एक अशी स्त्री आहे जी आता पूर्णपणे तुटली आहे. मी अचानक पुढं होऊन तिला जवळ घेतलं, तशी ती माझ्या गळ्यात पडून खूप रडली. सासूबाईंनी हे सगळं पाहिलं.
तेव्हा त्या रडत म्हणाल्या, सुनबाई आम्हाला माफ कर, आम्ही तुला खूप दुःख दिलं, पण देवाने आम्हाला आमच्या कर्माचं फळ दिलं आहे. मी म्हणाले, देवाकडे मी न्याय मागितला होता आणि त्यांनी तो न्याय केला. त्या दिवसापासून घरचं वातावरण बदललं. सासूबाई नेहमी शांत राहू लागल्या. अजय सुद्धा आता माझ्याशी नजर मिळवायला घाबरायचा. पण माझ्या मनावरचं ओझं अजूनही हलकं झालं नव्हतं. मी रोज देवाला म्हणायचे की तुम्ही न्याय तर केला, पण माझ्या मनावरच्या जखमा कदाचित कधीच भरणार नाहीत. एक रात्र मी अंजलीला खोलीत रडताना पाहिलं. तेव्हा मी तिला धीर देण्यासाठी पोचले. ती माझा हात पकडून म्हणाली, वहिनी, जर तू माझा सहारा बनली नसतीस तर मी वेडी झाले असते. मला तर वाटलं होतं की तू मला नाकारशील. मी म्हणाले, अंजली, तू जे केलंस ती तुझी बुद्धी होती, पण देवाने जे केलं ते तुझ्या कर्माचं फळ आहे. हे ऐकून ती पुन्हा रडू लागली आणि म्हणाली, मी माझी चूक कधीच विसरणार नाही. माझी पतीनेही आपली चूक मनापासून मान्य केली होती आणि आता ते माझी खूप काळजी घेऊ लागले होते. अंजली ही प्रत्येक वेळी पश्चातापात बुडालेली असायची. सासूबाईंच्या चेहऱ्यावरही पश्चाताप साफ दिसत होता. दिवस, महिने आणि वर्ष उलटत गेली, पण माझ्या मनातील जखम आजही तशीच ताजी आहे. मी या सगळ्यांसोबत राहत आहे, पण मनातून त्यांना माफ करत शकत नाहीये. जेव्हा जेव्हा अजय माझ्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तो क्षण उभा राहतो जेव्हा त्याने माझा पाय ओढून मला खाली पाडलं होतं. माझ्या आई बनण्याचा आनंद माझ्याकडून हिरावून घेतला होता. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जखम आहे, पण माझ्याकडे आता दुसरा कोणताही रस्ता नाही. जेव्हा मी याबद्दल माझ्या आई वडिलांशी बोलले, तेव्हा त्यांनीही हेच सांगितलं, बेटा, आता तेच तुझं घर आहे आणि जर तू इथे परत आलीस तर समाजाची टोमणे आम्हाला सहन होणार नाहीत. मी रडत रडत त्यांना विचारलं, मग मी हे सगळं सहन करत इथेच राहू का? बाबांनी मोठा श्वास घेऊन सांगितलं, आम्हीही मजबूर आहोत. तुझ्यासाठी आमच्या घराचे दरवाजे कधीच बंद नाहीत, पण आम्ही दुनियेचं तोंड बंद करू शकत नाही. हे ऐकून मी पूर्णपणे खचून गेले. अजयने एक दिवस मला सांगितलं, मी जाणतो की मी तुझ्या माफीच्या लायकीचा नाहीये, पण तरीही मी प्रयत्न करत आहे. मी त्याला म्हणाले, तू माझ्यासोबत जे काही केलंस ती जखम कधीच भरणार नाही. अंजलीची अवस्था अजून खूप वाईट असते. तिला स्वतःचं काहीच भान नसतं. मला काही समजत नाहीये की मी या सगळ्यांना माफ करू की नको, कारण मी स्वतः सुद्धा एका क्षणाचीही शांतता अनुभवू शकत नाहीये. एक रात्र मी स्वप्नात पाहिलं की एक लहान बाळ हात पसरून मला आई म्हणून हाक मारत आहे. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी विचार करू लागले की कदाचित हा देवाचाच एखादा संकट आहे का, की मी संयम ठेवावा किंवा या लोकांना माफ करून टाकावं. शेजारच्या काही बायकांनी मला समजवलं की प्रत्येक जखम वेळ भरून काढते, पण मी म्हणाले की काही जखमा कधीच भरत नाही, त्या थेट आत्म्याला पोखरून टाकतात. घराचं कामकाज आता एका ठराविक लयीत चालत राहतं. बाहेरून पाहता सगळं काही सामान्य वाटतं, पण आतून सगळं काही उद्ध्वस्त झालं आहे. अंजली आपल्या खोलीतच कैद होऊन राहिली आहे. कधी कधी मी विचार करते की जर माझं बाळ जिवंत असतं तर आज मी किती आनंदी असते. हा विचार करून मला रडू कोसळतं. तेव्हा अजय मला शांत करण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला म्हणते, जर तुला खरंच माझं दुःख समजलं असतं तर हा दिवस कधीच आला नसता जेव्हा तू माझं हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. तो मान खाली घालून गप्प बसतो. हा प्रश्नही आज माझ्या आत्म्याला जाळत राहतो आणि कदाचित माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या सोबत राहील की मी माझ्या पतीला माफ करावं की नको, की हे पाप इतकं मोठं आहे की माझा आत्मा नेहमी त्याच्या ओझ्याखाली दबला जाईल. काय याचं उत्तर मला त्या दिवशी मिळेल जेव्हा मी जग सोडून जाईन आणि देवाच्या दारात उभी राहीन. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मी काय करायला हवं? या कथेचा संदेश हाच आहे की नाती फक्त प्रेमाने नाही तर विश्वास, आदर आणि माणुसकीने टिकतात. स्वार्थ आणि वाईट विचार माणसाकडून त्याची स्वतःची नाती हिरावून घेतात. तसंच प्रत्येक चांगल्या किंवा वाईट कर्माचं फळ उशिरा का होईना पण नक्कीच मिळतं. कोणत्याही स्त्रीवर अन्याय करणं, तिच्या भावनांचा आणि मातृत्वाचा अपमान करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. म्हणूनच आपण नेहमी सत्य, दया आणि न्यायाची बाजू घेतली पाहिजे, कारण देवाच्या घरी उशीर असू शकतो पण अंधार कधीच नसतो. मित्रांनो, तुम्ही कोणत्या शहरातून आमची ही कथा ऐकत आहात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.